काय आहे ना, महाराष्ट्र राज्याला एक राजकीय सांस्कृतिकपणा म्हणजे राजकारणाचा जो प्रवास आहे महाराष्ट्राचा, त्याच्यामध्ये सांस्कृतिकपणा आणि पुरोगामीपणा हा प्रकर्षाने जाणवायचा. परंतु आत्ता अशी परिस्थिती झाली आहे की राजकारण एके राजकारण, फक्त 100% राजकारण. आपला पक्ष कसा पुढं जाईल, पुढं कशासाठी गेला पाहिजे, तर पदं मिळाली पाहिजे आणि पदं मिळवून त्यातनं जो काय उपभोग घेता येईल पक्षवाढीसाठी, सभा घ्यायच्या, पक्षांच्या आमदारांना टार्गेट दिले, त्या पद्धतीने फंड जमा होत आहेत आणि पुढे पक्ष वाढला पाहिजे. पक्ष वाढण्यासाठी वेगवेगळे आश्वासनं, वेगवेगळे पद आपल्या पदरात पाडून घेणं, बस एवढाच आत्ता सध्या महाराष्ट्र राज्यात म्हणजे एवढंच राजकारण राहिलेलं दिसतंय. कारणही तसंच आहे, कारण जे काही आज बीड जिल्ह्यात घडलेलं आहे, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री असलेले बीड जिल्ह्याचे आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले अजितदादा पवार यांनी जी बीडमध्ये आज जी हे घेतली मीटिंग होती डिस्ट्रिक्ट लेवलची DPCPची. सो ही जी मीटिंग घेतली, या मीटिंगमध्ये जे काही आज आपल्याला बघायला मिळालं त्यातनं खरंच एकच वाटतंय की जे पहिले राजकारणी होते, इवन म्हणजे प्रमोद महाजन असू द्या, बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, म्हणजे ह्या गोष्टीत ह्या ज्यांनी 1960 पासून राजकारण बघतोय, त्या राजकारणामध्ये कधीही असं घडत नव्हतं आणि आत्ता ते घडायला लागलेलं आहे. त्यातनं एकच वाटतंय, फक्त राजकारण एके राजकारण चालू आहे. जनतेचा, तुमचा, आमचा पुढं महाराष्ट्र कसा जाईल याचं काही देणं घेणं नाहीये. हे मी का बोलतोय हे आपण आत्ता व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज जी डिस्ट्रिक्ट याची मीटिंग होती त्याच्यामध्ये अजित पवार पोहोचले. कालच गोष्टी चालू झाल्या की अजित उद्या वादळी ठरणार, कारण सर्वपक्षीय डिस्ट्रिक्टचे लोक, सर्वपक्षीय जे मेन की मेंबर्स आहेत आणि बाकीचे पत्रकार बांधव असू द्या, प्रशासकीय अधिकारी असू द्या, हे मध्ये येणार होते. सॉरी, पत्रकार बांधव बाहेर, पण आतमध्ये मीटिंगमध्ये प्रशासकीय अधिकारी आणि प्रमुख नेते, विरोधी पक्ष नेते असू द्या नाहीतर सत्ताधारी असू द्या, ह्या सर्वांच्या याच्यामध्ये जे मेन होते म्हणजे जे चर्चेत मुद्दा मांडू शकतात आणि निर्णय घेण्यामध्ये सहभागी आहेत, अशा लोकांची यादी जाहीर करणं हे अनिवार्य असतं पालकमंत्र्याला. त्या पालकमंत्री अजित पवार पोहोचले. सकाळी त्यांचं स्वागत करण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेसकडनं. धनंजय मुंडे तिथे प्रेझेंट होते. सगळं झालं. अजितदादांनी आपल्या शैलीमध्ये, मी कोणाला सोडणार नाही, असं करू तसं करू, आपल्या स्टाईलमध्ये दम भरला. आणि ज्यावेळेस बैठक सुरू होणार तेव्हाच दोन गोष्टी आपल्याला बाहेर आल्या की जे सोलंकी आहेत, ज्या राष्ट्रवादी आमदार आहेत, अजित पवार गटाचेच आहेत, त्यांना त्या जे 7-8 की मेंबर होते त्याच्यातनं त्यांना हटवण्यात आलेलं आहे. सुरेश धस यांना तिथनं हटवण्यात आलेलं आहे आणि केस तालुक्याचे आमदार नंदिनी मॅडम यांना त्यांच्या जागी घेण्यात आलेलं आहे. म्हणजे जे निर्णय घेणार आहात प्रशासकीय आणि जे लोकप्रतिनिधी आहेत यांच्यासोबत बोलताना जे म्हणजे इंटरफेअर करू शकतात डिसिजनमध्ये, त्याच्यामधनं सुरेश धस आणि प्रकाश सोळंकी यांना बाहेर काढण्यात आलं. आमदार जे बजरंग सोनवणे आहेत ते होते, संदीप क्षीरसागरही पुढे होते. सो ह्या गोष्टी अजित पवार यांच्याकडनं तरी एक्सपेक्ट नव्हत्या, कारण सुरेश धस हे पहिल्यापासून त्या समितीत होते, प्रकाश सोळंकीही होते, परंतु अचानक त्यांना त्या समितीतनं काढणं म्हणजे कुठेतरी मला असंच वाटतंय की सुडाचं राजकारण एवढ्या मोठ्या उपमुख्यमंत्री पदावर असणाऱ्या अजित पवारांकडनं केलं जातंय. यामध्ये खरंच खूप वेगळ्या गोष्टी जाणवतात आणि असं राजकारण खरंच कधी बघितलेलं नाहीये. कुठेतरी विरोधकांचा आवाज दाबून टाकायचा, म्हणजे फक्त ते बोललेच नाही पाहिजे, उद्या त्यांनी आवाज उठवतात. आता सुरेश धस, प्रकाश सोळंके यांनी आवाज काय उठवला, तर जी मस्साजोग येथे बीड येथील मस्साजोगमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाबद्दल त्यांनी आवाज उठवला, कंटिन्यू पाठपुरावा केला. त्याच्याच बदल्यात वाल्मिक कराड असे अनेक गुन्हेगार आतमध्ये आहेत, त्यांच्यावर मकोका लागलेला आहे आणि तुम्ही त्याच्यातनं कुठंतरी माझ्या पक्षाची बदनामी केली, माझ्या पक्षावरती बोलला, धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले, म्हणून तुम्ही एखाद्याला त्या समितीतनं काढतायत. म्हणजे तुम्ही दाखवून देतायत की म्हणजे जो आवाज उठवेल त्याला कुठे ना कुठेतरी त्याच्या मुसक्या दाबल्या जातील, कुठे ना कुठे त्याला त्रास होईल.
यामुळेच आता महाराष्ट्रात असं झालंय की विरोधकच उरले नाहीयेत, आवाज उठवायलाच कोणी तयार नाहीये. कारण फक्त सुरू केलं की आवाज दाबून टाकायचा. ह्याच गोष्टी जर चालत राहिल्या तर म्हणजे मी स्पष्टपणे सांगतो, पुढे जाऊन महाराष्ट्रात विरोधक कुणीच राहणार नाही. कारण सगळे युत्या करून सत्ता उपभोगा. 2-2 जसे आपल्याला DCM आहेत, डेप्युटी चीफ मिनिस्टर, तसे 10-10 जिल्हा म्हणजे आमदार, काय सांगता येत नाही, काही गोष्टी घडू शकतात. सो कुठेतरी विरोधकांचाही सन्मान राहिला पाहिजे. त्यांनी आवाज उठवला म्हणजे जनतेसाठी, सामान्य नागरिकांसाठीच बनवला. VIP कल्चर धुडकावून त्यांनी आवाज उठवला आणि तुम्ही त्यांना जर बाहेर करताय तर ही खरंच खूप शरमेची बाब आहे. म्हणजे एक सामान्य नागरिकासाठी तरी शरमेची बाब आहे. बाकी अजित पवार आणि त्यांच्या टीमलाच माहिती काय गोष्टी घडल्यात किंवा काय चालू आहे. परंतु हे कुठंतरी आज चुकीचं घडलेलं आहे. परत त्यानंतर दुसरी गोष्ट, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याविषयी विचारलं गेल्यावर त्यांनीही त्यामध्ये अजित पवारांनी थोडंसं वेगळं बोलण्याचा प्रयत्न केला की सगळीकडेच घडतं इथे, म्हणजे राजीनामा केव्हा घ्यायचा ते पुरावे जेव्हा मिळतील, चौकशी चालू आहे, त्यानंतर कडक कारवाई करू, तोपर्यंत काही घेण्याची गरज नाही आहे. आणि माझ्यावर ज्या वेळेस आरोप झालता त्यावेळेस मी थोडा डिस्टर्ब झालतो म्हणून मी राजीनामा दिला, असंही त्यांनी स्पष्ट सांगितलं. आणि म्हणजे काय चाललंय त्या बीडमध्ये, कारण पंकजा मुंडे आणि आता सर्वपक्षीय जे सत्ताधारी आहे त्यांच्याकडनं मेनली असं आलंय की बीडची बदनामी होतीये, बीडमध्ये असं नाहीये, घटना तर सगळीकडेच घडतात. पंकजा मुंडे यांनी सांगितलं घटना तर सगळीकडे घटना घडतात, परंतु त्याची एक लिमिट आहे. आणि ती लिमिट जर सरपंच पदावर असणाऱ्या माणसाचा अशी निर्गुण हत्या होते आणि त्याबद्दल आवाज उठवणं, शेवटी न्यायालयावर सगळ्यांनाच विश्वास आहे, पोलीस यंत्रणांवरती सर्वांनाच विश्वास आहे. जो निष्पाप असेल तो तर आपल्या संविधानाने आपल्याला हक्क दिलाय, व्हेरीफाय करा. एखादा निष्पापाला सजा होता कामा नये. 4 गुन्हेगार सुटले तरी चालेल, पण निष्पाप गुंतला गेला नाही पाहिजे. त्या पद्धतीने आता हे चालू आहे. आता फक्त आरोप आहेत, पुढे होईल, काय व्हायचं ते होईल, जेव्हा रिपोर्ट्स येतील तेव्हा कळेल. परंतु आत्ताच तुम्ही जर ज्यांनी आवाज उठवला त्यांच्यावरती, माझ्या माणसांवरती आवाज उठवला म्हणून तुमची गळचेपी करायची, असं जर राजकारण कुठेतरी चालू झालं तर नक्कीच ते चांगलं फायद्याचं नाहीये. निश्चितच देवेंद्र फडणवीसही ऐकतात, म्हणजे हे बघत असतील आजची जी काय परिस्थिती आहे ती. सो यावरनं बघूया तुम्हाला काय एकंदरीत वाटतंय, आजच्या ज्या बीडमध्ये ज्या गोष्टी घडल्या पालकमंत्र्यांकडनं, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की कळवा. व्यक्त व्हा. व्यक्त झाल्याशिवाय काय सर्वसामान्यांचा आवाज रेकॉर्ड होत नाही. त्यामुळे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून व्यक्त करा. सहमत असाल तुम्ही माझ्याशी तरी करा, असहमत असाल तरी कमेंट करा, पण कमेंट नक्की करा. व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.